काकाजी आपलं नाव सांगा. गजानन बापूराव येणकर, गाव मुडाणा. मुडाणा. तर हा जो हळदीचा प्लॉट दिसतो आपल्याला, हो, हा किती एकरचा आहे सर? हे 1.5 एकर. 1.5 एकर. हो. तर याच्यामध्ये हळद जे आहे हो. याच्यामध्ये काय काय स्टेटमेंट केली तुम्ही, म्हणजे काय काय वापरलं औषध? ट्रीटमेंट काय हे RPS 76 वापरलं हा, आणि खताच्या 6 बॅग वापरल्या. 6 बॅगा. खताच्या तर RPS 76च्या. RPS 76च्या, हो. म्हणजे आपल्याच बॅगा वापरल्या. तुमच्या सगळ्या 6 बॅगा आणि आणि RPS 76 5 लिटर. 5 लिटर. हा, आणि ते कसं सोडलं तुम्ही? पहिल्यांदा 2दा ड्रिचिंग केली. 2 वेळा ड्रिचिंग केली, 2 वेळा वरून फवारलं. वरून फवारणी केली वरून. त्याच्यानंतर अजून काय काय टाकलं हिला? मायक्रोरिस टाकलं. मायक्रोइज टाकलं. हो. ते किती पाकिट टाकले? 4 पाकिट. टाकलं. 1.5 एकराला. 1.5 एकर. बरं. ते टाकल्यामुळे हो, किंवा हे वापरल्यामुळे हो. याचा सल्ला जो आहे तुम्हाला हे वापरायचं कोणी सांगितलं होतं? शिंदे साहेबांनी. हे विजय शिंदे सर नाही का? नमस्कार शिंदे सर. नमस्कार. तर हे वापरल्यानंतर हो. तुम्हाला याचा रिझल्ट काय आला बा, काय जाणवते? काय झालं ते म्हणजे 1 नंबर मध्ये आलं त्या. 1 नंबर हळद आहे. हो, या औषधामुळं औषधामुळे RPS 76 मुळे 1 नंबर मध्ये हळद आहे. कोणताच रोगराई दिसत नाही, बिलकुल नाही. नाही का? हा. हे हांडे सर, हे झाड बा किती जबरदस्त आहे. पानाची हिरवगार, पानाची साईज आहे की नाही? आणि काकाजी तुम्ही समाधानी आहे ना RPS बद्दल? 100% समाधानी. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? होय, आम्ही असा प्रूव्ह केला. अच्छा, असं आम्ही सांगत आहोत शेतकऱ्याला. तुम्ही पण वापरा, आम्ही पण वापरा, तुम्ही पण वापरा. बरोबर आहे की नाही? हो. तर ठीक आहे. हो. धन्यवाद काकाजी. नमस्कार. जय जय धन्वंतरी. जय जय धन्वंतरी. जय जय धन्वंतरी.